ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्री काशीनाथ नारायण दामले अंधेरी यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत. या लेखाचं नाव आहे स्वामीजींच्या कृपेची प्रचिती. ते लिहितात, मी रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचा विद्यार्थी. मार्च 1960च्या SSC परीक्षेला पहिल्या दिवसाचे 2 पेपर्स झाल्यावर आजारी पडल्यामुळे पुढील पेपर्सना बसू शकलो नाही. आपले वर्गमित्र पुढे जाणार आणि आपण मागे राहणार, त्यामुळे मी दुःखी झालो. दुःखी होतो, मनस्वास्थ्य नव्हते. अभ्यासाचं पुस्तक हातात घेतले की हे आपल्याला येते आहे असे वाटायचे, पण उत्तर लिहायला घेतले की बरेच मुद्दे राहून जायचे. अभ्यास करायला हुरूप यायचा नाही, त्यामुळे अभ्यास हा जेमतेमच व्हायचा. रत्नागिरीतील खाडिलकर चाळीचे मालक श्री विसूभाऊ खाडिलकर यांनी आमची चाळीतील जागा लहान असल्यामुळे त्यांच्याकडील जागा मला आणि शेजारील माझ्या मित्राला अभ्यासाला, झोपण्या उठण्याला मोफत दिली होती. त्यामुळे आमची त्यांच्याजवळ घसट होती. मी एकाग्र होऊन पूर्वीसारखा अभ्यास करीत नाही हे त्यांच्याही लक्षात आले, तर त्यांनी याबद्दल 2-3 वेळा मला सुनावलेही. त्यांचे पावसला श्रीमत स्वामीजींकडे जाणे येणे होते. महिन्यातून कमीत कमी एकदा तरी ते श्रीमत स्वामीजींच्या दर्शनाला पावसला जायचे आणि आम्हाला त्यांच्याविषयी सांगायचे. एक दिवस सायंकाळी ते म्हणाले, मी उद्या तुला माझ्याबरोबर पावसला घेऊन जाणार आहे, तरी सकाळी 7:30 वाजता सर्व आटपून तयार राहा. मीच अभ्यास करत नाही, तिथे स्वामीजी काय करणार अशी माझी विचारसरणी होती. पण विसूभाऊ प्रेमापोटी नेत आहेत, तेव्हा त्यांची इच्छा मोडणे बरे नव्हे. हे स्वामीजी आहेत तरी कसे याचे मनात कुतूहल होते. म्हणून त्यावेळच्या गोंधळलेल्या मनस्थितीत मी तुमच्याबरोबर उद्या पावसला येईन असे विसूभाऊंना मोठ्या आनंदाने सांगितलं. ठरल्याप्रमाणे विसूभाऊ आणि मी 1960च्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसला स्वामीजींच्या दर्शनाला गेलो. स्वामीजींच्या खोलीत शिरताना विसूभाऊंनी मला पुढे केले. त्यामुळे खोलीत शिरताच मी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामीजींनी मला त्यांच्या पलंगासमोरील बाकावर बसायला हाताने खून करून सुचवले. विसूभाऊही साष्टांग नमस्कार घालून माझ्या शेजारी बाकावर बसले. विसूभाऊंनी स्वामीजींना माझा परिचय करून दिला व हुशार असूनही अभ्यास करत नाही अशी हसत हसत तक्रार केली. तेव्हा स्वामीजीही गोड हसले. स्वामीजी म्हणाले, विद्यार्थ्यांचे अभ्यास करणे हे प्रथम कर्तव्य आहे. ते जर त्याने केले नाही तर तो पास कसा होणार? त्यावर मी स्वामीजींना म्हटले की माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. स्वामीजी म्हणाले, असं कसं चालेल? अभ्यास करायलाच हवा. जे होऊन गेले त्याचा विचार करीत बसून काय उपयोग? पुढे काय करायचे त्याचा विचार महत्वाचा. तरी मन लावून अभ्यास करावा. अजून ऑक्टोबरच्या SSC परीक्षेला सुमारे 6 महिने आहेत आणि केला तर सहज अभ्यास होईल. स्वामीजींनी आम्हाला पेढे, खडीसाखर प्रसाद म्हणून दिला. मी त्यांना दिलेला नारळ त्यांनी प्रसाद म्हणून परत माझ्या हाती ठेवला. आम्ही नेलेली फुले त्यांनी सर्व तसबिरींना कलात्मकतेने लावली. स्वामीजींना परत साष्टांग नमस्कार करत आम्ही खोलीच्या बाहेर आलो आणि ओटीवर बसलो. विसूभाऊंनी स्वर्गीय भाऊराव देसाई यांना माझी ओळख करून दिली.
भाऊराव देसाई यांनी दिलेले लिंबू सरबत पिऊन आम्ही रत्नागिरीला आलो. तो संपूर्ण दिवस स्वामीजींची तेजपुंज मूर्ती, त्यांचे गोड बोलणे, गोड हसणे यांच्याच स्मरणात गेला आणि स्वामीजींची मूर्ती सारखी डोळ्यासमोर यायची. मला स्वामीजी खूप म्हणजे खूपच आवडले. पावसला जाऊन असल्यापासून स्वामीजींची आठवण कायम येत होती. त्यांचा उपदेशही मनोमन पटला होता, पण अभ्यासात लक्ष लागत नव्हते. जून 1960च्या पहिल्या आठवड्यात एक दिवस सकाळी उठल्यावर मला स्वामीजींची उत्कटतेने आठवण आली. म्हणून अंघोळ इत्यादी उरकून मी पावसला एकटाच गेलो. स्वामीजींना साष्टांग नमस्कार करून बाकावर बसलो. अभ्यासात लक्ष लागत नाही असं सांगितलं. त्यावर स्वामीजींनी कर्तव्य कर्मे म्हणजे काय, ती का केली पाहिजे, मन एकाग्र कसे करावे यासंबंधी प्रबोधन केले. दुपारची जेवणाची वेळ झालेली असल्याने स्वर्गीय भाऊरावांनी घरात जेवायला चला असे सांगितले आणि स्वामीजींच्या जवळच बसवले. स्वामीजींच्या ताटात अतिशय कमी पदार्थ होते आणि माझ्या ताटात बरेच पदार्थ होते. त्यामुळे संकोचून मी थोडे थोडे जेवत होते आणि स्वामीजी कसे जेवतात ते पाहत होते. ही गोष्ट स्वामीजींच्या लक्षात आली. ते म्हणाले, माझ्या ताटाकडे न पाहता स्वतःच्या ताटाकडे पहा आणि भरपूर जेवा, नाहीतर उपाशी राहाल. यामुळे तर स्वामीजी मला आणखीनच आवडायला लागले. मी पुढे जुलै 60 आणि ऑगस्ट 60च्या अखेरीस पावसला गेलो आणि माझे अभ्यासात लक्ष लागत नाही हे नित्याचे टुणटुण वाजवलं. स्वामीजींनी प्रबोधन केले की मान हलवत असेल, पण वस्तुस्थिती अशी होती की अभ्यासच होत नव्हता आणि वाचलेले बरेचसे लक्षात राहत नसे. ऑगस्ट 60च्या अखेरीला गेलो असता स्वामीजी म्हणाले, आता ऑक्टोबरच्या परीक्षेला सुमारे 1.5 महिना उरला आहे आणि सर्व समजावून सांगूनही अभ्यास होत नाही, लक्षात राहत नाही, हे तुझे पालुपत कायम आहे. तेव्हा तू परीक्षेत पास कसा होणार ते एका परमेश्वरालाच माहीत. त्यावर मी म्हटले, परमेश्वरापेक्षा तुम्हाला मी पास कसा होणार हे जास्त माहित आहे. त्यावर स्वामीजी म्हणाले, कसे काय? मी पटकन म्हणालो, परमेश्वर लांब आहे आणि तुम्ही माझ्या जवळ आहात. जवळच्याला लांबच्यापेक्षा जास्त कळते. यावर गोड स्मितहास्य केले आणि ते म्हणाले, उद्या सकाळी अंघोळ पूजा उरकून तुझा जो आवडता देव असेल त्याला उदबत्तीने ओवाळ आणि सांग, मी अभ्यासाला सुरुवात करीत आहे, तरी तुझ्या कृपेने तो व्यवस्थित होऊ दे. केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहू दे आणि मला परीक्षेत सुयश मिळू दे, असे दररोज करीत जा. स्वामीजी पुढे असेही म्हणाले की विद्यार्थ्याने आपले उचित कर्तव्य सोडून पावसेला स्वामींच्या दर्शनाला येऊन अभ्यासाचा पाऊण किंवा 1 दिवस फुकट घालवणे व पैसे खर्च करणे हे मला तरी पटत नाही. तेव्हा आजच तुला जेवढे स्वामींना नमस्कार करायचे ते घाल आणि आता परीक्षा पूर्ण केल्याशिवाय इकडे येऊ नकोस. मी नेहमीप्रमाणे मानवलेली पण स्वामीजी जे सांगत होते ते मला मनोमन पटत होते. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी परमेश्वराची प्रार्थना करून आणि स्वामीजींची प्रार्थना करून सकाळी 8 वाजता अभ्यासाला सुरुवात केली आणि चहा, जेवणखाण यांच्यासाठी लागलेला वेळ वजा करून रात्र 8 वाजेपर्यंत अभ्यास केला. पुढील राहिलेल्या दिवसातही मी दररोज 10 ते 12 तास अभ्यास करीत गेलो. परीक्षेला साधारण 1 आठवडा उरलेला असताना माझा अभ्यास सर्व दृष्टीने परिपूर्ण झाला आणि लक्षातही चांगले राहू लागले. स्वामीजींची आठवण कायमच होत राहिली. परीक्षेला 3 दिवस उरलेले असताना सकाळी उठल्यावर स्वामीजींची उत्कटतेने आठवण आली. म्हणून अंघोळ पूजा उरकून घरी मी पावसला जाऊन येतो असे म्हणाले.
तर सर्वांनी मला मूर्खात काढले. पण मी कोण काय बोलतोय इकडे लक्ष न देता पावसला प्रयाण केले. मला पाहिल्यावर स्वामीजी थोडेसे गंभीर झाल्यासारखे वाटले आणि आता आपली चांगलीच खरडपट्टी होणार असे मला वाटले. स्वामीजींच्या खोलीत बाकावर बसल्यावर स्वामीजी म्हणाले, मला फक्त नमस्कार करून जर परीक्षेत आणि इतर गोष्टीत यश मिळाले असते तर येथे विद्यार्थ्यांच्या आणि इतर लोकांच्या मोठ्या रांगा लागून राहिल्या असत्या. हा विचार तुम्ही समजून घेतला पाहिजे. परीक्षेला 3 दिवस उरलेले असताना अभ्यासाचा चांगला वेळ फुकट घालवणं हे बरोबर नाही. मी स्वामीजींना म्हटलं, तुमची आठवण आली म्हणून आलो. माझ्या सर्व विषयांचा अभ्यास परिपूर्ण असून मी परीक्षेच्या दिवसाची वाट पाहते. त्यावर स्वामीजी गोड हसले. नेहमीप्रमाणे जेवण खाण, चहा पाणी उरकून मी संध्याकाळी रत्नागिरीला परत आलो. ईश आणि गुरुकृपेने ऑक्टोबर 1960 मध्ये माझी SSCची परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडली आणि यथावकाश परीक्षेचा निकाल हाती आला. माझा जिल्ह्यात पहिला आणि SSC बोर्डात दुसरा नंबर आला व त्याच दिवशी सकाळी मी पावसला गेलो. स्वामीजींनी मला पेढे आणि खडीसाखर दिली. माझे अभिनंदन केले आणि गोड हसत म्हणाले, गंगेत घोडं न्हायलं म्हणायचं एकदाच. ही स्वामीजींच्या कृपेची आलेली पहिली प्रचिती. यानंतरचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया. धन्यवाद. हरि ओम तत्सत.